माल ट्रक आणि सुमो गाडी यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सुमो गाडीतील 3 जण ठार तर 6 जण जखमी झाले आहेत। हा भीषण अपघात गुरुवारी सकाळी 10:30 वाजता हिंगणवेढे कोटमगाव दरम्यान असलेल्या शरद धात्रक यांच्या शेताजवळील नाल्याच्या पुलावर झाला। या अपघातातील मृत आणि जखमी हे सर्वजण गंगापडळी तालुका नाशिक या गावातील शेतमजूर असल्याने या शेतमजुरांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। अजय गोटीराम भांगरे, सचिन उर्फ मलिक राजाराम मोरे आणि गणेश किरण गोरे अशी या अपघातात ठार झालेल्या 3 शेतमजुरांची नावे आहेत। गंगापाडळी गावातील 9 शेतमजूर सुमो MH15 CD 7668 गाडीमधून लहवीत येथे एका व्यापाऱ्याकडे कोबी तोडण्याच्या कामासाठी घरून निघाले होते। हिंगणवेढे गावाच्या पुढे काही अंतरावर असलेल्या पेट्रोल पंपाजवळील नाल्याच्या पुलावर त्यांची सुमो गाडी आणि समोरून येणारा ट्रक MH15 BJ 1336 यांच्यात समोरासमोर जोरात धडक झाली। ही धडक एवढी भीषण होती की या धडकेत सुमो गाडीची एक बाजू अक्षरशः कापली गेल्याने या गाडीतून प्रवास करीत असलेल्या 8 शेतमजुरांपैकी अजय भांगरे, सचिन मोरे हे दोघे तरुण शेतमजूर जागीच ठार झाले, तर गणेश गारे या गंभीर जखमी शेतमजुराचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना सायंकाळी मृत्यू झाला। मृत 3 शेतमजुरांपैकी सचिन मोरे विवाहित होता, तर उर्वरित 2 अविवाहित होते। अपघातग्रस्त सुमो गाडी सचिन मोरे चालवित होता। या अपघातात दौलत भांगरे, समाधान लक्ष्मण भांगरे, अंकुश काळू भांगरे, अनिल देवराम जाधव, राहुल सोमनाथ पवार आणि मच्छिंद्र बाळू जाधव सर्व राहणार गंगापाडळी हे 6 शेतमजूर जखमी झाले आहेत। या अपघातास कारणीभूत ट्रक चालक महादेव साळवे राहणार बाबळेश्वर याच्या विरोधात दौलत भांगरे या जखमी शेतमजुराने दिलेल्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रात्री उशिरा तिघांवर गावात एकाच वेळी अंत्यसंस्कार पार पडले। या अपघातातील जखमी सर्व शेतमजूर गरीब कुटुंबातील आहे। ज्या व्यापाऱ्याकडे हे सर्वजण शेतमजूर कामासाठी जात होते त्यानेही ऐनवेळी जखमींवर उपचारांसाठी मदत करण्यास नकार दिल्याने अखेर गावातील ग्रामस्थांनी वर्गणीकडून पैसे जमवून जखमींवर वैद्यकीय उपचार केल्याची माहिती उत्तम वल्वे यांनी दिली। हा अपघात ट्रक चालकाच्या चुकीमुळे झाल्याचे लक्षात येते। ट्रक चालकाने मद्यपान केलेले होते। जेथे हा अपघात झाला त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला बाबळीच्या झाडाचे मोठे साम्राज्य वाढलेले आहे, त्यामुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही।